ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे ठाण्यातील मुल्लाबाग येथील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ठाणे बोरिवली दरम्यान बनवणारा बोगदा मुल्लाबागऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे। तसंच त्यांना होणारा धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त केलेल्या कन्व्हेयर बेल्टद्वारे राडारोडा वाहून नेण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। ठाणे बोरिवली बोगद्याच्या कामाला ठाण्यातील घोडबंदर येथील 5 इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विरोध केला होता। या कामामुळे वाढलेला धुळीचा त्रास आणि दररोज 300 ते 500 डंपरच्या वाहतुकीमुळे येथील रहिवाशांनी मुल्लाबाग येथील बोगद्याचं काम तात्काळ थांबवण्याची मागणी करत आंदोलन केलं होतं। रहिवाशांच्या या आंदोलनाची दखल घेत आज खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकारानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक घेतली। या बैठकीला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, MMRD आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि मुल्लाबाग रहिवासी संघाचे सदस्य आणि युवा सेनेचे नितीन लांडगे हे देखील उपस्थित होते। या बैठकीत प्रामुख्याने मुल्लाबाग रहिवासी संघाच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली। त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुल्लाबागऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी कन्व्हेयर बेल्टवरून नेण्यात येणारा राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या बेल्टवरून वाहून आणला जाणारा राडारोडा नंतर युनिएपेक्स कंपनीच्या आवारात डंपर आणि टिपरमध्ये भरण्यात येईल आणि त्यानंतर तो घोडबंदर मार्गे वाहून दुसरीकडे नेण्यात येईल असं या बैठकीत निश्चित करण्यात आले। तसं केल्यास स्थानिकांना वाहतूक कोंडीचा तसंच धुळीचा त्रास होणार नाही। तसंच कन्व्हेयर बेल्टवरून टाकलेला राडारोड आच्छादन टाकून बंदिस्त करण्यात येणार असल्यानं तो रस्त्यावर पडून चिखल होणार नाही। त्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्ते चांगले राहतील आणि रहिवाशांची ती अडचण देखील दूर होईल। तसंच या कामाच्या वेळेमध्ये होतं की नाही ते पाहण्यासाठी MMRDच्या वतीनं नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्याचे निर्देशही शिंदे यांनी बैठकीत दिलेत।